केवढं प्रेम करतो नाही सांगू शकत मी. हॅलो, तुम्ही फोन? मॅडम, खरंच सॉरी, माझा नाईलाज झाला म्हणून तुम्हाला कॉल करावाच लागला. काय काम होतं तुमचं? तुम्ही उद्या पुन्हा शाळा जॉईन करताय असं कळालं. उद्या आपल्या शाळेत इन्स्पेक्शन आहे, त्यामुळे स्टाफनं ड्रेस कोडमध्ये यायचं ठरवलं. मॅडम, तुम्ही उद्या येताना गुलाबी रंगाची साडी नेसून याल. गुलाबी रंगाची साडी? हो. माझ्याकडे आहे की नाही ते बघावं लागेल. ठीक आहे, पण उद्या नक्की या बरं का. मुलं तुम्हाला खूप मिस करतायत. तेजू मॅडम कधी येणार असं बोलून हैराण केलंय त्यांनी. तुम्हाला भेटायचंय त्यांना. हो ना, मला पण कधी एकदा भेटते असं झालंय. उद्या येते मी. तुम्ही म्हणालात तशी गुलाबी रंगाची साडी नेसून येते. ठीक आहे. हा व्यंकटेश गुलाबी रंगाची साडी नेसून यायला सांगतो, ते पण माझ्या बायकोला. पण ही पण लगेच तयार झाली. एवढ्या मिरच्या चारून पण हिच्यात काही सुधारणा नाही. या व्यंकटेशचा कार्यक्रम तर केलाच पाहिजे. बरं, आता कुल्फी का नाहीतर विरघळून जाईल. मला नाही खायची. कडी उघड म्हणत होते तेव्हा ऐकलंस का तू माझं काही? मी काय ऐकू मग आता? एवढा हट्ट बरा नाही तुळजा. माझ्या नवऱ्याकडे हट्ट नाही करणार तर मग कोणाकडे करणार? बरं ठीक आहे, आधी कुल्फी का, मग तुला पाहिजे तेवढा हट्ट कर. आणि हट्ट करून पण काय फायदा? नवरा तर विरघळतच नाही ना. अरे बापरे, अगं पण आता बघ ना, कुल्फीपेक्षा किती विरघळलाय नवरा तुझा. बायको असली म्हणजे राग गेला ना. कुल्फी, आता कुल्फी खा. तू पण खाशील ना माझ्यासोबत? बायको, गुलाबी साडी, गुलाबी गाल, गुलाबाची कळीच दिसतेच बघ, पण सुकलेली. हसकी जरा. अरे तू हसलीस ना, उन्हाळ्यात कशी आईस्क्रीम विरघळते तसा मी पण विरघळून जातो बघ. हा प्लीज हसकी. तू हसलीस ना, जीवत जातो बघ माझा. काय करू, फटाका दिसतेस, फटाका बघ. सॉरी 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 सॉरी. आता मास्तरीन बाई येत नाही का तुम्ही, जरा चांगले शब्द वापरले पाहिजे. गुलाबाचं फुल दिसतेस बघ, गुलाबाचं फुल. परी आहे परी तू माझी. पण हे असं तू उन्हात जर बाहेर पडली तर कोमिजून जाशील ग, आणि मग कसं वाटणार? आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला शाळेत सोडायला तुमचे ड्रायव्हर बनून. पण तुम्हाला कशाला उगाच त्रास? या आता यात कसला आलाय त्रासभर? बायको आहे तू माझी, एवढं तर करायला पाहिजे का नको? आणि कसं आहे, याच्यामुळे आहे ना मला तुमच्या शाळेतला वट पण कळत. आणि हो, शाळेतल्या लोकांचं तुमच्यावरचं प्रेम पण बघायचंय मला. आवरून या खाली. ऐका की, एक छोटं काम होतं आमचं. मला तुमचा ऑटोग्राफ पाहिला होता. द्या की.
कोऱ्या पेपरवर सही कशासाठी घेताय? सांगतो नंतर. तू कर सही दर. अशा कोऱ्या कागदावर मी नाही सही करणार. नाही अगं नवरा आहे तुझा मी. तुझी इस्टेट नाही नावावर करून घेणार. तसं पण तुझ्या नावावर काय इस्टेट आहे म्हणा. हा कर कर सही कर लवकरच. मी नाही करणार. अगं तुझ्या बरोबर लग्न करून घेतलंय मी. सही करून घेणं काय कठीण आहे का माझ्यासाठी? होय कशाला आडं मोडून घेतीस? हा मला माझी बायको आहे ना हट्टी कट्टी पाहिजे. आता तू हट्टी बनून राहिली ना तर तुझे हातपाय मोडणार आणि त्याला मी काहीच करू शकत नाही बघ. आता मी तरी काय करणार आहे का नाही? मुकट्यानं सही कर. नाहीतर हातपाय मोडील. कळलं? सोडा हात, मी करते. अंगास पहिलं प्रेमाने सांगतो तवा कळत नाही. नको करत जाऊ का असं. नाही बरं वाटत मला. घ्या करा से. थँक्यू.